तर म्हणजे आपल्याला आज आपण आत्मसाक्षात्कार आणि त्याचे जीवनाचे उद्दिष्ट आपण म्हणजे हे करतोय, की आत्मसाक्षात्कारामुळे आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं. तर हा नक्कीच एक टर्निंग पॉइंट आहे आणि आपली जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलते. म्हणजे आपण जे काही दुसऱ्यांसंबंधी राग, लोभ निर्माण करतो, त्याच्याऐवजी आपण जेव्हा आतमध्ये बघायला लागलो, तर तेच सगळं गुण आपल्यामध्ये आहे. आपल्याकडूनही कधी ना कधीतरी ते बाहेर पडलेलं आहे. आणि असा जेव्हा आपला साक्षात्कार म्हणजे साक्षात दिसायला लागतं आपल्या स्वतःच्या अनुभूती, तेव्हा आपल्याला सहनशीलता म्हणा किंवा क्षमाज्ञान म्हणा किंवा सहानुभूती किंवा करुणा जागृत होते. आणि ह्या इतक्या नैसर्गिकपणे होतात की ते आपल्याला आणाव्या नाही लागत आतून, की अरे नाही नाही नाही, बघ बघ, इतकं सहजतेने. पण ही प्रॅक्टिस करावी लागते. तर जगाकडे बघणं थांबवतो आपण आणि स्वतःला बदलवणं सुरू करतो आपण. आता जग बदलेल किंवा तो माहिती नाही माझी मुलं कधी शांत होतील, कधी चांगले होतील, अभ्यास करतील किंवा मला समजतील, असं जेव्हा आपण बनतो. पण जेव्हा आपल्याला साक्षात्कार झाला म्हणजे आपल्या आतमधलं आपण बघायला सुरुवात केलं, तसं बाहेरच्या जगाला बदलणं बंद होऊन जातं आपलं. आणि मग स्वतःलाच इतक्या गडबड गोंधळमध्ये सुद्धा मी कसं शांत राहील किंवा मी माझे कसे कर्तव्य पूर्ण करेल किंवा मी माझी एनर्जी कशी देईल. जसं आता आजच म्हणजे मी सगळ्यांना सांगतेच अफर्मेशन्स असं द्या स्वतःला तसं वगैरे. काही लिहून पण दिलेले आहेत, काही मेडिटेशन मधून मी सांगते. पण तरी पण म्हणजे लोक असं बोलतात की त्यांना एकी द्यायची आहे, त्यांना नोकरी लागायला, तर मी कशी अफर्मेशन्स बोलू. तर म्हणजे परत भौतिकतेमध्येच गुंतले जातात ते. तर ऍक्च्युली तुम्ही रेकी देताय किंवा दुसऱ्यांना एक एनर्जी देत आहे म्हणजे काय आहे की तुम्हाला फक्त नोकरीसाठी नाही आहे. तर तुम्हाला आनंद, मेन तुमच्या आतमध्ये आनंद आला तर तुम्हाला पैसा मिळतो, तुम्हाला रिलेशन्स मिळतात, आरोग्य मिळतं, हे बाकी सगळं आपोआपच येतं. पण मेन आनंदावर फोकस करायचं. स्वतःच्या म्हणजे समाधानावर, सुख शांतीवर फोकस करायचंय. नोकरी तर बहाणा झालाय हा. काय माहिती तुम्हाला पैसाच पाहिजे, नोकरी कशाला. तुमचा बिझनेस चालू होऊ शकतो, तुम्हाला कुठून तरी काहीतरी मदत होऊ शकते, काही पण. पण तरी पण म्हणजे असं लोक विचारतात की काय अफर्मेशन देऊ. तर याचा अर्थ मला हे सांगायचं आहे की अफर्मेशन्स मेन म्हणजे आत्माच्या गुणांवर दिलं पाहिजे. की जसं आत्मा परमात्मा, माझ्या आतमध्ये सुख समाधान आहे, तुझ्या पण आतमध्ये सुख समाधानाची वाटचाल मिळू दे तुला. योग्य ती संगत मिळू दे, योग्य ते परिसर मिळू दे. सिंपल. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये करायची गरज नाही जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टर झाले आता, कारण तेवढी पॉवर तुमच्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करायला लागतो तर आपलं मन हळूहळू स्थिर होतं आणि पूर्ण जीवन म्हणजे एक असं सुसंवादी म्हणजे चांगलेच संवाद निघतील आपले. म्हणजे टिपिकल नोकरीसाठीच अफर्मेशन देतात, रिलेशनसाठी काही गरजच आहे तुम्हाला. हे जेव्हा तुमच्या आतमध्ये शांती असेल तर तीच शांती तुमच्या नोकरी पाण्यामध्ये, पैशामध्ये कामात पडेल. तीच शांती तुमच्या रिलेशनमध्ये पडेल. तीच शांती तुमच्या आरोग्यासाठी पडेल. तर मेन आत्म्याचे जे गुण आहेत त्याला आपल्याला म्हणजे वाढवायचा, एन्हान्स करायचा. आणि जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा आपण जे निर्णय घेतो किंवा जी जबाबदारी घेतो म्हणजे त्याच्याबद्दल आपण अवेअर होतो. आणि सगळ्यात मोठे म्हणजे ही गोष्ट आहे, जसं तुम्ही जबाबदारी घेतली दुसऱ्यांची नाही तर कमीत कमी स्वतःने घेतलेल्या निर्णयाची, ते पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, तुम्ही जिंकले हारले ते नंतरची गोष्ट आहे. पण आधी चुकले जरी असेल, पास्ट मध्ये जरी चूक झाली असेल, जे काही निर्णय घेतले आपण, त्याची जबाबदारी आपली जेव्हा आपण घ्यायला लागतो तेव्हा आपण स्ट्रॉंग होतो. आणि आपल्या आयुष्यातली स्पर्धा म्हणा, अहंकार, द्वेष यांना जागाच उरत नाही जेव्हा आपण आपली जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. आपल्या योग्यतेचा आपण अनुभव घ्यायला लागतो की मी काही कमी नाहीये. हे पटतं आपल्याला की अरे मी करू शकते आता. आपलं आत्मबळ वाढतं. अशा वेळेस कोणतंही आव्हान तुमच्या लाईफमध्ये येऊ, कोणतेही संकट येऊ, तर तुम्ही त्याला समोर जाता. म्हणजे तुम्ही हे बाह्य परिस्थिती बदलायचं साधन नाही, तर आतली शांती शोधायचं साधन आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणजे तर हे एक सुंदर परिवर्तन आहे. फक्त म्हणजे आपल्या दृष्टिकोनात नाही, तर आपल्या कम्प्लिटली अस्तित्वातच. म्हणजे हीच नंदिनी आधी काही 10 वर्षापूर्वी काय होती, 20 वर्षापूर्वी काय होती, लहानपणी काय होती, आज पूर्ण अस्तित्वच बदललेलं आहे. ज्यांनी मला लहानपणी रडताना किंवा हट्ट करताना बघितलं असेल, ते आज ह्या वयात येतील तर अरे किती नंदिनी बदलली, किती हे झालं. म्हणजे अस्तित्वच बदलतं, तीच ही नंदिनी राहत नाही. तर अशा पद्धतीने हे परिवर्तन जेव्हा आपण आत्मसाक्षात्कार होतं, हे परिवर्तन आपलं होतं.
आणि हे परिवर्तनच आपल्या जीवनाला दिशा देत असतं. तर आपलं उद्दिष्ट स्पष्ट होतं, म्हणजे आपलं पर्पज हे होतं, की आपण कशासाठी जन्मलोय, माझं खरं ध्येय काय आहे, हे जे आपण प्रश्न शोधत असतो. तर जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होतं तेव्हा आपोआपच हे सगळं स्पष्ट व्हायला लागतं. आपल्या अंतर्मनातल्या दिव्यतेला आपण ओळखायला लागतो, म्हणजे आपली पॉवर काय आहे ते ओळखतो आपण. दुसऱ्यांच्या समोर आपल्याला हात पसरायची गरज नाही. उलट आता आपण देणारे होतो. कारण देणारे होतो म्हणजे देणारे आहोत. पण त्याची जागृती येते, की ह्या जगात आपण ह्या पृथ्वीवर फक्त देण्यासाठीच आलेलो आहोत, मागण्यासाठी नाही. तुम्ही जे आहात देण्याची क्षमता ती तुम्हाला बलाढ्य करायची. बलाढ्य म्हणजे स्ट्रॉंग, म्हणजे तुम्ही आहात ते तुमच्यामध्ये तुमचं बिहेवियर बिकमिंग बदलवायचं आहे, की तुम्ही आहात तसे ऑलरेडी. तुमच्यामध्ये आहे देण्याचं. तुम्ही कंजूसी करू नका की अरे मी देतो माझं संपेल. कारण आत्म्याचे गुण हेच आहे: प्रेम, शांतता, सेवा, ध्यान. हे उद्दिष्ट आहेत. आनंद. तर हे कधीच न संपणारे आहेत. हा निसर्गामध्ये म्हणजे अनलिमिटेड आहे प्रेम, अनलिमिटेड ज्ञान आहे, अनलिमिटेड शांत आहे आणि अनलिमिटेड आनंद सेवा आहे. तर हे तुम्हाला द्यायचं आहे. देणं म्हणजे कोणती वस्तू भौतिकतेतली गोष्ट नाहीये. आत्मसाक्षात्कार हे आध्यात्मिक गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. मी वारंवार सांगते तुम्हाला. कारण हे नाही, हे सांगते तरी पण म्हणजे व्यक्ती म्हणजे भौतिकच याच्यामध्ये जातोय. भौतिक इथपर्यंत, की मला झूमचे पैसे भरावे लागले, इलेक्ट्रिकचे घ्यावे लागले, मला लॅपटॉप विकत घ्यावा लागला, मला वेळ द्यावा लागला, मला इथे बसायला हे फॅन पंखा या वगैरे सगळ्या गोष्टी, हा भौतिक आहे. पण त्याच्या मागे माझी जी एनर्जी मी तुम्हाला देते, किंवा जे आपोआप माझे तोंडून शब्द निघतात आहे, की मी जे शिकले ते, त्याच्या मागे तुम्हाला जे ज्ञान मिळते आहे किंवा प्रेम मिळत आहे किंवा एक म्हणजे अनाहक अशी शांती मिळते आहे, तर ते देणं झालं. तर अशा पद्धतीने हे जेव्हा आपलं स्पष्ट होतं तेव्हा आपला निर्णय, आपले ध्येय पण आणि आपली कृती ही अधिक अर्थपूर्ण होऊन जाते. म्हणजे प्रत्येक काम आपल्या म्हणजे अर्थपूर्ण असतो. आपण कोणत्या कामात कोणता अर्थ अनुभवतो आणि त्या दिशेने मग आपण चालायला लागतो. असं नाही की कोणतेही म्हणजे धरलं आणि केलं म्हणजे आयुष्यामध्ये गोंधळ घाई. अरे हो हो मला हे करायचंय, मग तो दुसरा म्हणतो अरे हे करायचं, अरे तिथे ते हा हा ते करायचंय. तर असं नाही, अगदी शांतपणे स्पष्टपणे बरोबर त्या दिशेने आपले पावलं पडू लागतात. तर आपलं कोणाचं आपण म्हणजे कोणाचं अनुकरण पण नाही करत, तर आपण आपलं मौलिक स्थान ओळखतो. म्हणजे मला काय करायचं, आपली जबाबदारी, आपली कार्य, आपली नाती, ह्या सगळ्यांना म्हणजे एक साक्षी भाव ठेवून आपण म्हणजे आपले उद्दिष्ट पूर्ण करत असतो. तर आपलं उद्दिष्ट म्हणजे एकच आहे, मिळवणं नाही तर देणं असतं. हे मी तुम्हाला वारंवार सांगते, की देण्यावरच लक्ष ठेवा. देण्यावर लक्ष ठेवा, की तुम्ही काय देत आहे. पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी, राग, लोभ, की काळजी, की गिल्ट, की काय देताय? की मग आत्म्यापासून जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्म्याला बघता, एनर्जीला बघता, तर मग तुम्ही जागृत होता, की अरे तुम्हाला सुख, शांती, आनंद हेच द्यायचं आहे. आत्म्याचे गुण द्यायचे. तर अशा पद्धतीने म्हणजे मेन आपल्याला निसर्ग शिकवतो. जसं सूर्य स्वतः जळतो आणि तो इतरांना प्रकाश देतो. तो मागत काहीच नाही तुम्हाला. तर निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट पहा, तुम्हाला मागत कोणीच काहीच नाहीये. तुम्हाला फक्त देतच आहे. तर आपण हे निसर्गाचाच भाग आहोत. देणं आपलं भूमिका, आपली एक म्हणा, आपली जिम्मेदारी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला बदलवायचं आहे. आपल्या अस्तित्वाला अर्थ द्यायचा आहे. त्याने तुम्हाला दिशा द्यायची आहे. तर अशा पद्धतीचा आपला हा जो नैतिक पायाच आहे, म्हणजे एक प्रकारचा बेस आहे, हा जेव्हा तुम्ही घेतला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमचा निर्णय म्हणजे तो ऍक्च्युली ही जी एनर्जी आहे ही तुम्हाला मदतच करते योग्य निर्णय घ्यायला. म्हणजे आतूनच तुम्हाला एक प्रकारचं म्हणजे ध्यान मिळतं म्हणा, किंवा तुम्हाला जाणीव होते. जसं म्हणजे प्रामाणिक जाणीव म्हणजे आपल्या आत्मसाक्षात्काराची जाणीव जेव्हा होते तेव्हा म्हणजे कसं आहे, तुम्हाला आपोआपच एक गुण तुमच्यातून निघतात. जसं प्रामाणिकपणा आहे, नम्रता असते. कोणी कितीही तुम्हाला शिवीगाळ करो पण तुम्ही एकदम शांतपणे ऐकू शकता. करुणा जागृत होते, क्षमाभाव किंवा सेवा भावना जागृत होते, संयम येऊन जातो. म्हणजे हे जे निगेटिव्ह असतात ते पूर्ण निघून जातात आणि हे जे आतून उच्च असे एनर्जीचे फ्लो तुमच्यामध्ये आपोआपच यायला लागतात.
जेव्हा तुम्ही स्वतःलाच बघणार, फक्त स्वतःला बघायचं आहे, की मी काय करते, मी कसं वागते, माझ्या मनामध्ये विचार काय आहे, माझे हावभाव कसे आहेत, मी जे करते खरंच आतून करते का, की दाखवण्यासाठी करते, म्हणजे फक्त बोलण्यासाठी नाही, तर ते जगते का मी. तर हे तुम्हाला क्षण आणि क्षण स्वतःमध्ये जेव्हा बघता, तेव्हा त्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो. तर जसं म्हणजे आपण कोणतं संकट आलं तरी पण आपण थोडंसं शांत हल्लं, ठीक आहे, पण तरी परत शांत, की ओके, संकट येत आहे जात आहे. जसं मी तुम्हाला ध्यानामध्ये सांगते, विचार येतात विचार जातात, विचार येणारच. विचार म्हणजे तुमचा जिवंतपणा, जिवंत नाहीये तर तुम्हाला विचारही नाही येणार. फक्त पहिले काही दिवस ते विचार येतात जातात, येतात जातात, बघायचंय. आणि मग ते हळूहळू ते नष्ट होऊन जातात. आणि मग तुम्हाला क्रिएशन करायचं आहे, की तुमचे विचार कोणते तुम्हाला सांगणार ते करायचे. तर हे जेव्हा तुम्हाला समजलं, तर तुम्ही त्याचं प्रत्यक्षात पण अनुकरण करता. म्हणजे ज्यावेळेस घटना घडते तुमच्या आयुष्यामध्ये, कोणी अपमान केला तरी पण तो अपमानाला गेला, म्हणजे तिथे शांती टिकते. कोणी तुमच्यासमोर चुकीचं वागलं तर त्याला क्षमा करायची, तर चुकीचं वागण्याचा तो सीन तुमच्या समोरून निघून जातो, तुम्ही त्याला क्षमा करताय. तर ही कला म्हणजे तुम्हाला ह्या मेडिटेशनच्या थ्रू तुम्हाला सराव करावा लागेल. तुम्हाला जागरूकता तुमची विकसित करावी लागेल, वाढवावं लागेल. तेव्हा ते हळूहळू समजेल. म्हणजे प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण तुमचा असा विचारासारखा येतो आणि जातो. जे आपण ध्यानामध्ये शिकतोय. ध्यानामध्ये फक्त आपण प्रॅक्टिस करतोय, की 5 मिनिटं बसा, बघा, विचार बघा, श्वासाकडे लक्ष द्या. म्हणजे श्वास म्हणजे तुमचा आत्मा. ती खरी प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरं जिवंत आहात, श्वासामुळे. आणि जे विचार येतात ते म्हणजे भौतिकता आहे, येत आहे जात आहे. तुम्ही जे बघितलं याचं त्याचं पास्ट फ्युचर प्रेझेंट जे काही असेल त्याचे विचार येतात, ते जातात. विचार कधी थांबतच नाही. एका क्षणात येतात दुसऱ्या क्षणात जातात. त्याला पण फक्त बघ्याची भूमिका. तर तो कोण आहे बघ्या, बघतोय, तर तो म्हणजे मी आत्मा आहे. आणि मग त्याच्यावर आपले विचार, आपल्या भावना, त्याला ती चाबी आहे. की हे विचार कितपत बरोबर आहे, कितपत चांगले आहे, किंवा याच्यामध्ये आपण काय बदलवू शकतो, काय करू शकतो. कारण निसर्गाने या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. तुम्हाला पास्ट दिलेलं आहे, तर तुम्हाला पास्ट म्हणजे शिकण्यासाठी, आठवणीत ठेवण्यासाठी. पण कोणत्या आठवणी ठेवायच्या? आपण काय करतो, पास्ट मध्ये वाईट गोष्टी घडल्या, त्याही इतक्या आठवणीत ठेवतो, की जसा तो पास्टचा क्षण आत्ता जगतोय. अजूनही माझ्या मनामध्ये ती सल आहे ग बाई, मला ते दुःख होतं ग बाई. अशा ह्याच्याने सांगतो, की जशी ती घटना पास्ट मध्ये नाही, आत्ता घडली. आणि तसं तुमचं सगळं साक्षात्कार अंधारात चालला जातो आणि तुम्ही त्या दुःखात परत जाता. तर आपल्याला तिथेच आपल्याला जागृत करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शिकणं म्हणजेच आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन, आणि त्यालाच म्हणजेच आत्मसाक्षात्कार. तर हे म्हणजे केवळ विचार नाही आहे किंवा केवळ आपला क्लास म्हणतोय म्हणून नाही, तर हे आचरण आहे. म्हणजे तुम्हाला आणावं लागेल आचरणामध्ये, मध्ये आणावं लागेल. तेव्हाच तुम्हाला त्याचं म्हणजे समजेल. नाहीतर मग ते सगळं म्हणजे काय म्हणतात, गाढवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, बस असंच आहे. तर ही प्रत्येकांची वाट वेगळी असते. प्रत्येकांचा म्हणजे आत्मिक प्रवासात आता कोणाला लगेच समजेल, थोडस बुद्धीचं पण आहे, प्रत्येकाला समजेल माहिती नाहीये. आणि केव्हा समजेल हे पण मला वेळ नाही माहिती सांगता येत. कदाचित हाच क्लास तुम्ही परत परत रिपीट केला, रेकॉर्डिंग तर आहेतच ह्याच्यावर, तर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजू शकते. तर जेव्हा तुम्हाला हे समजेल, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही त्याला अनुसराल, तिथेच तुम्हाला थांबायचं पण नाही. तर तुम्हाला जे मिळालेला अनुभव आहे किंवा आत्मशांती आहे किंवा आनंद आहे, तो स्वतःपुरतच न ठेवता इतरांना पण सांगायचं महत्व आहे. कारण जसं आपण पास्ट मध्ये गोष्टी सांगतो, एखादी दुःखी गोष्ट सांगतो, तर समोरच्याही माणसाला दुःखी होत. म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी पाहून समोरच्या व्यक्ती कधी कधी रडतो, आणि तुमचे आई वडील केव्हा असतील तर ते आणखी जास्त दुःखी होतात, तुमचे जे प्रेमाचे लोक असतात ते. तर मग त्यांच्यासाठी तर तुम्ही डाऊन झाले, त्यांनाही डाऊन केलं, सगळ्यांनाच डाऊन केलं तुम्ही. तर मग अशा वेळेस तुम्हाला तुमचा हा अनुभव, आत्मसाक्षात्काराचा अनुभव आहे, त्याच्यातून तुम्हाला जी आत्मशांती मिळाली, आनंद मिळाला, ते तुमच्या पुरतच न ठेवणं, त्याला अजून लोकांना सांगणं. बुद्धाने हेच केलं ना. मोठे संत महात्मा काय करतात आहेत, त्यांना मिळाल्याबरोबर ते इतरांसोबत शेअर करतात, आणि म्हणून आजपर्यंत आपल्यामध्ये ते जिवंत असतात. आपण त्यांच्या समोर नमस्कार करतो. काय शिकवतात हे गुरु?
तर हेच शिकवतात आहे. त्यांना जे अनुभव आला, त्यांची जी आत्मशांती त्यांनी मिळवली, ती आपल्यासोबत शेअर करतात आहे. पण आपण तेही घ्यायचं विसरतो आणि त्यांची पूजा करतो. जात धर्मामध्ये त्यांना आपण हे केलेलं आहे. माझा गुरु हा, मी त्यांना मानते, मी त्यांच्या मंदिरात जाते, इथे नाही जात, ते नाही करत. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण इतरांशी शेअर करतो, तेव्हा ती सर्वप्रथम त्यांच्यासाठी तर प्रेरणा बनतेच बनते, पण माझ्यासाठी मात्र माझी स्वतःची आत्मशांती बनून जाते. म्हणजे माझं बिंगच बनून जातं, माझं नेचर तसं बनतं. तर याच्यामुळे मग ते खूप आपण ऑटोमॅटिक आपल्यामध्ये मग जे काही भीती असेल, चिडचिडेपण असेल, जे काही असतं निगेटिव्हिटी, ऑटोमॅटिक आपण शांत होतो. समोरचा व्यक्ती तुम्हाला किती चिडवो, तुमच्यासमोर खोटं बोलो, तुमच्यासमोर जे काही, पण तुम्हाला त्यावेळेस शांत राहून म्हणजे एक्सेप्ट करून सगळ्या गोष्टी बघता येतात. बिलकुल असं की जसं तुमच्या समोरून विचार चाललेले आहेत. तर स्वतःला म्हणजे खूप मोठेपणा न करता आपला प्रामाणिकपणा पण आपल्याला ठेवणं खूप आवश्यक असतं. म्हणजे असंही नाही की मला आत्मसाक्षात्कार झालं म्हणजे काहीतरी वेगळं, असं पण नाही. तर त्या गोष्टी म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे. आणि कधी कधी आपली छोटीशी प्रगती सुद्धा दुसऱ्यांसाठी पण मोठी प्रेरणा असू शकते. म्हणजे म्हणजे एक आपण आपल्याला असं वाटतं की आपली म्हणजे खूप म्हणजे छोटंसं आहे. कधी कधी असंही होतं की एवढंसं काय सांगायचं, पण काय माहिती समोरच्याला तेवढंही नाही माहिती आणि ती मोठी प्रेरणा होऊन जाते. तर अशा पद्धतीने आपलं अनुभव आपण जेव्हा म्हणजे मांडतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि एक काहीतरी आपलं वेगळं आपल्याला समजलं याची जाणीव नक्कीच होते. तर हे अनुभव आपलं इतरांसमोर जागवणं म्हणजे एक दिव्य जागृती पण म्हणता येईल लोकांमध्ये. आणि हेच आहे, याच्यासाठीच आपण आलेलो आहे लोकांमध्ये, म्हणजे हा पृथ्वीवर माणसाच्या ह्युमन बिंगच्या रूपात. तर जे आपल्याला मिळालं ते इतरांना पण मिळावं. म्हणजे हे वैयक्तिक नाही आहे आत्मसाक्षात्कार, म्हणजे फक्त मी मिळालो म्हणजे बस झालं नाही. तुम्हाला हा सामूहिक चेतनेचा भाग आहे. म्हणून भगवान बुद्ध एकटे गेले. तिथे त्यांना जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला, समजलं मी कोण आहे, तेव्हा त्यांनी ते समजण्यासाठी अगदी मरेपर्यंत ते समाजात आले आणि चालतच राहिले, सांगतच राहिले. म्हणजे सामूहिक चेतना आहे आणि आजही त्यांच्या रूपाने म्हणजे त्यांच्या एनर्जीच्या रूपाने आपल्याला सांगतच आहेत ते. तर ही आहे आपली सामूहिक चेतना. तर त्याचाच एक भाग, एक पॉइंट जरी भगवान बुद्धाचा समजला आपल्याला, तर आपल्या लाईफमध्ये आणायचा, स्वतःचं लाईफ बदलवायचं, इतरांना त्याचं सांगायचं. म्हणजे एक 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 निगेटिव्हिटी आपली काढत जायची हळूहळू. असं म्हणजे जसजसं तुम्ही आत्मसाक्षात्कारात अजून एक 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 डीप मध्ये जाणार, तस तसं तुमचं म्हणजे सकारात्मक बदल घडू शकते. आणि खरंच आज मी आपण इतके जण आहोत, कोणा एकामध्ये दोनामध्ये जरी फरक पडला तरी मला म्हणजे छान वाटेल की चला माझं बोलणं कुणाला तरी लागलं, भिडलं आणि त्यांच्यामध्ये ते एक बदल झाला. तर अशी प्रेरणादायी म्हणजे एक शिदोरीच म्हणावं आपल्याजवळ जी आहे, जे आपले अनुभव आहेत, ती वाटायला पाहिजे. तर आणि जसं आपण आपलं हे अनुभव प्रामाणिकपणे वाटलं, तर मग तशी सामूहिक उन्नती पण होते. है ना, आपला समाज पुढे जातो आणि त्याच्यात आपला एक खसचा दाना का असेना, पण आपला सहभाग होतो, याचा आनंद पण खूप चांगला होतो. म्हणजे आपण ऍज अ ह्युमन बिंग जगलो, हा आनंदच खूप चांगला होतो. आणि हेच आपलं ऍक्च्युली आत्मिक पोषण आहे, म्हणजे स्वतःला पोषण देणं आहे. मी ना हे तुम्हाला मी खूपदा म्हणजे सांगत असते रेकीच्या क्लासेसमध्ये वगैरे पण, की तुम्ही झाडांना बघा, केवढे मोठे मोठे झाडं असतात आणि ते आपण म्हणतो माती खात असतील, पण मग खड्डे पडायला पाहिजे होते रस्त्याच्या बाजूचे, एवढे मोठे मोठे झाडं असतात तर खड्डे पडायला पाहिजे. खड्डे नाही, बरं ते सोडा, आपल्या कुंडीमध्ये, आता माझ्याच कुंडीमध्ये इतकं मोठं झाड झालंय, मी लावले होते एवढे एवढ्याशा दांड्या, आता एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या आणि कुंडीतली माती 1 इंचही कमी नाही झाली. बरं मी माती टाकली पण नाही जास्त, मग कसं काय एवढे झाड झाड झाले झाड, इतके सुंदर रंग कसे आले, कसं काय होतंय? आता ही सगळी एनर्जी आहे. म्हणजे सूर्याची एनर्जी, चंद्राची एनर्जी, इव्हन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, आपल्या प्रत्येक गोष्टीची एनर्जी तो खिचतो आहे, तो झाड. तर तो झाड जसा खिचतो तसं आपण, तर आपल्याला ही एनर्जी मिळते आहे. तर आपणही म्हणजे हे जे आत्मिक पोषण जे म्हणतो, तर हे म्हणजे काही फक्त खाणं पिणं शारीरिक नाहीये, ते तर खातो आणि तेवढंच निघते, जेवढं खातो तेवढं निघतं. मग हे एवढं स्ट्रॉंग होतं कुठून? तर अनेक अशा एनर्जीने आपली ताकद बनत असते. तर हेच आपलं आत्मिक पोषण आहे म्हणतो आपण त्याला, की कोणा आपलं जे
स्वतःचं ऐकायचंय आणि ते मांडायचं आहे समोर. स्वतःचंही म्हणजे आतलंही ऐकायचंय, इतरांचंही ऐकायचंय, लिसनिंग मध्ये जायचंय, विचार करायचा आहे आणि समोर आपल्या लोकांना सांगत जायचंय. किती कोण ऐकतं ते त्याच्यानंतरची गोष्ट. पण तुमच्या तोंडून मात्र निगेटिव्ह असा एकही वर्ड निघाला नाही पाहिजे. हे म्हणजे आत्मसाक्षात्कार. म्हणजे स्वतःच्या आतमध्ये काय आपण ठेवलेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे लक्ष देणं. तर आजचं आजचं आपल्या म्हणजे हीच आपल्या स्वतःची मांडणी म्हणा, स्वतःच्या अनुभवाची मांडणी करायची आणि इतरांच्या लाईफमध्ये प्रेरणा म्हणून जायचं आहे. हा आजचा आपला आत्मसाक्षात्काराचा पुढचा टप्पा होतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे की माझ्या आतमध्ये काय काय सामावलेलं आहे. तर सगळी पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी सर्व काही माझ्याच आतमध्ये आहे. पण मी माझ्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जेव्हा बदलली तर माझा हा आत्मसाक्षात्कार एक टर्निंग पॉइंट होऊ शकतो. तर आणि जसं आपण पहिले फक्त शरीर किंवा माझं नाव, माझी भूमिका, माझी जिम्मेदारी ह्याच्यावरच जगत होतो, तर ते न करता मी आणखी कोणत्या गोष्टीला म्हणजे माझे गुण कोणते आहेत, माझ्या आत्म्याचे गुण, त्याच्याशी आपण आपल्या आतल्या दिव्य गुणांशी जेव्हा आपली ओळख म्हणजे जोडतो, तेव्हा आपण आपली शांती टिकवू शकतो किंवा आपल्या आतमध्ये उदारता म्हणजे जी प्रतिक्रिया देतो ते म्हणजे एक उदार व्यक्तिमत्वाने वागण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. क्षमेचा भाव येतो, आपल्या कार्यक्षमतेत वाढ होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार आणि आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवायचे असतात आत्मसाक्षात्कार झाल्यावर. ठीक आहे. तर प्रत्येकाने आता आपल्याला आपलं पर्पज काय आहे, मला काय सापडलेलं आहे, मला काय मिळालेलं आहे, ते लिहून काढा. की मी कोण आणि कुठल्याही आणि असं आपल्या आयुष्यातले क्षण बिलकुल रोज लिहून काढा. छोट्यातले छोटं असेल तरी सुद्धा, की त्यांनी आज असं म्हटलं आणि मी त्याच्यावर उत्तर दिलं, द्यायला पाहिजे होतं का, किंवा कितपत उत्तर माझं बरोबर होतं, किंवा वादविवाद झाले, भांडणं झाले, किंवा ठीक आहे कोणीतरी सुनवलं पण तुम्ही आज शांतपणे ऐकलं, का बरं त्यांनी मला असं म्हटलं असेल, तर मी मला मध्ये काय बदलू शकते, किंवा खरंच तो जो म्हणतो ते मी आहे का. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःला आपल्या दिव्य 5 गुणांच्या मार्फत स्वतःला ओळखण्याचं काम करायचं. हे होमवर्क आहे तुमचं. ठीक आहे. तर आज कोणाला म्हणजे ऐकावं असं म्हणजे बोलावं असं वाटतं का. बिलकुल तुमचे मुख्य जे गुणधर्म आपण काल जे शिकलो, गुणधर्म म्हणजे कोणते, तर शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, है ना. तर कोणाला म्हणजे असं आजचं एक्सपिरियन्स छोट्यातल्या छोटा असेल तरी चालेल, शेअर करावं असं वाटतो का. शेअर करायचं असेल तर बिलकुल सांगू शकता तुम्ही. येस. कोणाला वाटतं. काल जे आपण बोललो ना की आपल्या आतमध्ये शांती आहे, असं तर दिवस गेला नसेल की आज तुमचं बिलकुल बोललेच नाही किंवा तुम्ही अगदी शांतच राहिले, किंवा असं तर झालं ना काहीतरी मुलांसोबत, घरच्या म्हणजे मिस्टरांसोबत, सासू सासऱ्यांसोबत, आई वडिलांसोबत, मित्र मैत्रिणींसोबत काही तर बोलले असा, काही तर गोष्ट लागली किंवा नाही लागली किंवा आनंद झाला, काही तर शेअर करा. कोण शेअर करणार. येस पल्लवी, बोला. काय झालंय, काल मी ऐकलेलं नव्हतं. आता तुम्ही सांगितलेत पॉईंट ते मी लिहून घेतलेत. कालचं मला रेकॉर्डिंग बघायचं होतं ऍक्च्युली, ते मला बघता आलं नाही. पण आज जे सांगितलं ते मला खूप म्हणजे कळायला लागलं. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आतमध्ये बघायला लागले, म्हणजे ज्याप्रमाणे आपण विहिरीत डोकावून बघतो त्याप्रमाणे, म्हणजे आता आपले हे जे गुण आहेत ते आपण कितपत म्हणजे समोरचा कसाही रिअलायझेशन आहे. हा. हा. तरी आपण आपण एक म्हणजे आपल्यातला जो गुण आहे, आपण म्हणजे प्रत्येक वेळेला बघताना शांती, प्रेम, आनंद, हे प्रत्येक वेळेला आपण बघणं आवश्यक आहे. तर आपण आपली एनर्जी हाय होत जाते. आपण काय Exactly. होतंय, समोरचा चिडला की आपण चिडलो की आपली एनर्जी निगेटिव्ह म्हणजे लो मध्ये हो, होत जाते. बिलकुल. आता आणि ती तिथे आपला आत्मसाक्षात्कारच नाही राहत, म्हणजे आपण स्वतःला हं, बघूच नाही शकत. म्हणजे पूर्ण धूळ आहे आपल्या चेहऱ्यावर. बरोबर. हो, एकदम. म्हणजे हे विचार करण्यासारखे पॉइंट आहेत. खरंच म्हणजे संत तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे संत आणि यांच्याकडे हेच सगळे गुण आहेत, होते एक्झॅक्टली. म्हणून ते हे काय झाले.
पण मॅडम तुमच्या फ्लो मध्ये आलं की खरंच आपोआप असं व्हायला लागतं. एक दोन तीन हा. त्याच्यासाठीच आपल्याला ना म्हणजे असा एक ऑरा जो आपण म्हणतो ना, की माझा ऑरा असा आहे तसा आहे. तर ऍक्च्युली ऑरा म्हणजे आपल्या सभोवताल राहणारी एनर्जी. तर ऍक्च्युली बरोबर. बरोबर आहे ना, जसं आता आपण एकमेकांशी शेअर करतोय. तर तुमची एनर्जी हाय, माझी एनर्जी हाय असते, तर ते आपण म्हणजे एक आपलं आपोआपच हं. आपलं जे वाढतो आणि आपण त्या क्षेत्रामध्ये जातो. म्हणून आपला ऑरा वाढतो. तर ऑरा वाढणं म्हणजे काय असं खूप मोठे असं काहीतरी ते करतात ना, असं जादू टोणा वगैरे असं काहीच नाही आहे. तुमच्या बोलण्याने, समजने सुद्धा तुमचा ऑरा वाढतोय. आणि हं. बरोबर तुमच्या सोबत कोण लोक जुडतात, बरोबर तुमचा ऑराच ठरवतो ती फ्रिक्वेन्सी. बरोबर. असं असते. आणि 2-3 वर्षापूर्वी मी रेकीचे क्लासेस केले तुमच्याबरोबर. त्यावेळी छान असं वाटत होतं. परत जरासा टच केला, पण परत तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी म्हणजे तुमचे कधी काही असले, की मी लगेच अटेंड होते. हा, तर त्यामुळे ह्या विषयावर आपण उद्या उद्या बोलायचं आहे आपल्याला, ह्या विषयावर, की कुठपर्यंत केव्हा केव्हा आत्मसाक्षात्कार होतो, याचं सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल. हां. तर केव्हापर्यंत सातत्य, तर मरेपर्यंत. बरोबर. हो. मरेपर्यंत करावं लागेल तर तुम्ही आपल्याला बरोबर त्यावेळी तशी. हा. सिक्रेट पुस्तक आमच्या जादू पुस्तक वाचून घेत होतात. तेव्हा हम्म. अशी म्हणजे एकदम असं एनर्जेटिक असं एनर्जी अशी वाटायची एकदम म्हणजे छान वाटत होतं त्यावेळी. मी सगळ्यांना म्हणजे सांगायचे की आमच्या मॅडम असं असं घ्यायच्या म्हणून. मग त्या त्यानंतर तुमच्याशी मी कनेक्ट. बरेच कोर्सेस आत्मसाक्षात अजून एक हेच केलेलं आहे, की मी आजची स्त्री आत्मनिर्भर कशी होईल वगैरे अशी. आणि आता म्हणजे परत एक काय म्हणतं अंतर्ज्ञान म्हणून एक कोर्स चालू केला. हे करत राहते, त्याच्यामुळे काय होतं की असं आपण त्या झोन मध्ये राहतो. झोन म्हणजे तोच ऑरा. हा. आणि आपोआप आपली प्रगती होत राहते. प्रगती तुम्हाला करावी नाही लागत मी ते. म्हणून मी म्हणते ना, देण्याने वाढतं. आता हे तुम्ही देतच आहात ना आम्हाला. हं, तर ते हे जे करत राहावं देताय लागतं. हा, हे देणंच आहे तुमचं. एक्झॅक्टली. तर देणं आता मी माझं आहे, पण तुम्ही जेव्हा तुमचं शेअर करता तेव्हा तुम्ही पण देत आहात. बरोबर. म्हणून मी हं. तुम्हाला म्हणते की तुम्ही शेअर करा, म्हणजे आणि नुसतं मी प्रत्येक एकटी. आता हे हा. हे जे मी आता बोलताय ना, ते दिवसभरात ते आमच्या म्हणजे हे डे टू डे मध्ये चालू असताना प्रत्येक वेळेला आपण कॉन्शियस राहतो, की नाही आता आपल्याला आपण नाही हे आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपली हाय हा. एनर्जी आणि लो एनर्जी हे बघायची सवय लागते. म्हणजे हा. समोरचा माणूस कितीही काही करून दे, पण आपण आपलं स्टेबल राहायचं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. त्याच्यासाठी मी ही प्रॅक्टिस लागते. आणि ही बरोबर. प्रॅक्टिस कोणासोबत करणार, तर आपल्याच लोकांसोबत करणार आहे ना. थँक्यू, थँक्यू. बिलकुल, तुम्ही हे बिलकुल. चालू केलंय त्याबद्दल खूप थँक्यू. म्हणजे माझी धडपड असते की हा अटेंड करायचा आणि शांतपणे ऐकायचं. म्हणजे बाकीचं काही नको, फक्त हा क्लास अटेंड करायचा. आणि थँक्यू. खरंच खूप सुंदर क्लास होणार आहे, पण मला तुमचा सपोर्ट नक्कीच लागेल. सपोर्ट म्हणजे कसं आहे, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि बरं. याच्यामध्ये काही ऍडव्हर्टाइजमेंट आणि कोणी आलंच पाहिजे माझ्याकडे आणि मला काहीतरी अपेक्षा असं काहीच नाही. हं. रेकी शिकलेले असो, नको शिकलेले असो, त्यांना शिकायची इच्छा असो, नको असो, हा त्यांचा प्रश्न आहे. पण बरं. जे आपल्याला असं वाटतं, की नाही कमीत कमी आपण तरी बोलत जाऊ आहे आपल्या आपसामध्ये, होय की नाही? आपले अनुभव सांगत चालू. तर येस. त्याच्या हिशोबाने नुसतं ऐकण्यासाठी पण नका येऊ. आता तुमच्याकडनं पण काही मिळालं पाहिजे इतरांना. ह्या तयारीने तुम्ही पण येत चला सगळेजण. नक्कीच, है ना? नक्कीच. खूपच छान. थँक्यू. चला, अजून काही कोणाला बोलायचं आहे? मला एक बिलकुल आपल्या. सांगायचं होतं, हा. कीर्ती मॅडम आहेत आपल्या आत्ता ह्या. त्या हो. इन शॉर्ट मध्ये इतकं छान सांगतात ना, खूप म्हणजे सुंदर, ते खूप मला खूप सुंदर. म्हणजे काल मी क्लास अटेंड नाही केला, पण त्यांचे ते 4 शब्द म्हणजे वाक्य ऐकली, त्याच्यात मला सगळा सारांश कळाला. त्यामुळे थँक्यू खरंच. त्यांना पण. खरंच, खरंच खूपच सुंदर लिहिते. हो. आणि ऍक्च्युली माहितीये का, मी तुम्हाला म्हणते ना, दिल्याने वाढतं. तर माझे पण कोच आहेत. तर मी पण जसं कीर्ती करते ना, तसं मी कम्प्लिटली आत्ताही पहा, थोड्या वेळ आधी मला म्हणजे तो झाला त्यांचा क्लास, म्हणून माझं थोडंसं वर खाली झालं ना. मी 8 वाजता गेले, त्यांनी वेळेवर त्यांनी क्लासचा टाइम बदलला, तर मला पण बदलावं लागलं. असं झालं, ते ओव्हरलॅप होत होतं. तर मी पण ना त्यांच्या शब्दाने शब्द असं वाटतं की एकही शब्द निघायला नको, आणि मी असं पूर्ण हे करते. तर ते सुद्धा मला प्रत्येक याच्यामध्ये नंदिनी मॅम, नंदिनी मॅम म्हणजे बोलत असतात, हे करत असतात. दिल्लीवरचे वेद सर म्हणून आहेत ते. पण एवढं त्यांचं म्हणजे डिटेलिंग असतं आणि एवढं सुंदर असतं की जबरदस्त असतं ते.
खरंच आहे. म्हणजे मी तिथे देते, मी तिथे ऍज अ लिडरशिप करते, तर बघा मला इथे माझे लीडर्स तयार होतात आपोआपच. मी कोणाला सांगितले नाही की तू हे कर, तू ते कर, नाही. पण तू मला मिळत, मला मी तिथे एकटी करते काम, पण इथे मला अजून बरेच लोक मिळतात, म्हणजे जास्त मिळतं. म्हणजे नेचर नेहमी जास्त देतो, कमी नाही. ते किती सुंदर आहे. तर नक्कीच तुम्ही पण आता तयार व्हा. आणि जसं आपण जादूमध्ये केलेलं होतं की काही दिवस म्हणजे मी घेतले, आणि नंतर मग तुम्हाला लिडरशिप क्वालिटी डेव्हलप हो. व्हावी म्हणून तुम्हाला मग तो एक 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 धडा वाचायला मी सांगायची, करायची. घेतलेला त्यामध्ये, म्हणजे हा, त्याच्यात हा. पार्टिसिपेंट झालेले आणि मी. तो अगदी मी हे केलं होतं की हो. ग्रँड मास्टरनी प्रत्येकाने घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. तर हो. त्याच्यामध्ये भावना हीच होती की लिडरशिप आली पाहिजे तुमच्यामध्ये, कारण ग्रँड मास्टर म्हटलं हम्म. की लिडरशिप आहे. तर तसंच आता तुम्ही याच्यामध्ये आणखी हे झालं ना, तर तुम्ही पण तुमचे विषय, तुमचे हे, मी जसं तुम्हाला नाहीच म्हणलं तर मी पण सांगू शकेल. तर तशा पद्धतीने तुम्हाला पण बोलता आलं पाहिजे, ते पॉइंट्स शोधता आले पाहिजे, काय लिहायचं. हो. आता मी जे तुम्हाला सांगते, मी इथे फक्त थोडेसे पॉइंट्स लिहिलेले असतात माझ्या ह्याच्यामध्ये, पण बाकीचं मग त्याच्यावर बोलणं मग माझं असतं. म्हणजे ते पॉइंट्स याच्यासाठी की आपण विसरू नये, म्हणजे बरोबर पॉइंटशी बोलता आलं पाहिजे भाऊ. तर तशा पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ते हे समोर तुम्हाला हळूहळू देऊ शकेन मी बिलकुल हे. कारण काय असतं, मी ठरवलेलं आहे की एकही दिवस न चुकता मला पूर्णपणे 3 महिने करायचे. 3 महिने 30-30 म्हणजे 90 दिवस निदान. मला माझं स्वतःचं माइंड प्रोग्रामिंग पूर्ण बदलवायचंय. आणि त्यात तुमचं पण. जे देता देता मलाच मिळते. पण होऊ शकते, शेवटी नियती आहे. कुठे काही कधी प्रोग्राम असेल किंवा कधी काही होऊ शकतं, तर नाहीच झालं. तर मग अशा वेळेस तुम्हाला ते गॅप नको यायला, म्हणून तुमच्यातलंच कोणीतरी एक तयार ठेवायचंय. तशा पद्धतीने मला समोर करायचंय. तर तुम्ही सगळे तयार राहाल. ठीक आहे. तर तशा तयारीने तुम्ही पण अभ्यास करा की आपण आणखी समजा असा एक दिवस आपल्याला मिळालं तर आपण काय देऊ शकतो सगळ्यांना. नक्की. विषय तयार ठेवा. मी कोणत्याही वेळेस कोणालाही सांगू शकेन. ठीक आहे. आणि आपलं रेग्युलर तर चालू राहीलच, मी सांगते ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जसं अजून डिटेलमध्ये काही बोलावंसं वाटेल किंवा एखाद्या सब्जेक्टवर तुम्हाला काहीतरी बोलावंसं वाटेल, तर बिलकुल बिनधास्त बोलायचंय. ते सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच, कोणा एकाला मी सांगत नाहीये, सगळ्यांनाच आपापली लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करायची आहे, देणं शिकायचं आहे. हे बोलूच नका की मला येत नाही, की मला हिंमत होत नाही. नाही, इथे कोणी आपलेच आहेत सगळे. कोणी असं हे नाही, खूप वर किंवा खूप खाली नाही, सगळे आपण एका याच्यावरच आहोत. ठीक आहे. तर चला आज आपण आताच थोडं मेडिटेशनच्या याच्यातून घेऊया. एक मेडिटेशन म्हणजे बस प्रॅक्टिस, की आपल्याला वागायचं कसं आहे त्याची प्रॅक्टिस आहे. ठीक आहे. त्यामुळे याची खूप काही तयारी करायची आणि खूप असं तसं असं काहीच नाही आहे. चला शांतपणे बसा. प्लीज पापण्या बंद करून डोळे बंद करा. तुमचा येणारा श्वास आणि जाणारा श्वास त्याच्याकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, अगदी आपोआप येतो आहे. तुम्हाला काहीही ताकद लावायची गरज नाही, की लक्ष द्यायची गरज वाटत नाही, की अवेअर राहायची गरज वाटत नाही. इतकं सहज आपोआप येत आहे. उलट तुम्हाला दिवसभर पत्ताही चालत नाही, की श्वास येत आहे, श्वास जात आहे. जेव्हा तुमचं लक्ष जातं तेव्हा तुम्हाला जाणवतं तुमचं पोट आतमध्ये जाते आहे, बाहेर येते आहे, छातीमध्ये हालचाल होते आहे, वर होते आहे, खाली होते आहे.
तसंच आहे. दिवसभर प्रत्येक क्षणात विचार येतात, जातात, अगदी आपोआप येतात, आपोआप जातात. त्यांना आपल्याला बघ्याची भूमिका करायची आहे. बघ्याची भूमिका करणारा हा बघ्या कोण आहे? कोण बघतोय? तोच आहे आत्मा, एनर्जी, चैतन्य, जिवंतपणा. इथे बघा, त्या प्राणशक्तीला बघा. इथे गोंधळ नाहीये. इथे अगदी शांत आहे, शांती. शांतीने फक्त बघतोय. कोणते विचार येतात आणि ते निघून जातात. विचार हे बाहेरच्या दुनियेत आहेत आणि आत्म्याच्या दुनियेत फक्त शांती आहे. इथे स्थिरता आहे. बाहेरची परिस्थिती अस्थिर असते. विचार बदलत असतात. पण त्या विचारांना बघणारा मात्र अंतर्मन स्थिर असतो. फक्त बघत असतो. मग ते विचार रागाचे असो, लोभाचे असो, ईर्षेचे असो की सद्भावनाचे असो, फक्त बघ्याची भूमिका असते. तेव्हा त्यातूनच निर्माण होतं प्रेम. कारण आतमध्ये असतं शुद्ध निस्वार्थ प्रेमाचा स्रोत असतो. कोणतीही अपेक्षा नाही. केवळ स्वीकार, क्षमा आणि करुणा. हाच दृष्टीने प्रवाह असतो. कारण याचा मूळ स्वभावच आनंद आहे. जेव्हा आतला स्वभाव, आतला भाव आनंदी आहे, तर बाहेरचं जीवन आपोआपच सुंदर आणि हलकं होत असतं. इथूनच ही आपली शक्ती निर्माण होते. निर्णयाची, सहनशीलतेची, परिवर्तनाची. इथूनच आपल्याला ध्यान प्राप्त होतं, आत्मज्ञान.
खऱ्याची आणि खोट्याची ओळख होते. तुम्हाला फक्त शांत बघून बाहेरच्या परिस्थितीचं अवलोकन करायचंय. आत मात्र स्थिर राहायचंय. जसा श्वास येतो, श्वास जातो, तुम्हाला काही करायचं नसतं. आज आपण फक्त बसलो, जागृत झालो म्हणून बघितलं. तसंच बाहेरच्या प्रत्येक परिस्थितीला शांत राहून जेव्हा बघितलं, तर समोरचं आयुष्य आपोआप बदलतं. आपण निर्णय घेतो, योग्य निर्णय किंवा सुसंवादी निर्णय घेतो. मन आणि बुद्धीचं आपण संचालन करतो. ती पॉवर आपल्या हातात असते. आपली बुद्धी कोणत्या डायरेक्शने जाईल, आपलं मन कुठे जाईल, आपले विचार कसे असतील, हे पूर्णतः आपल्या हातात असते. आपली वृत्ती आनंदी होते, शरीर निरोगी राहते. मन सकारात्मक होतो. स्थिर राहायला शिका. स्थिरतेने स्वतःला बघायला शिकायचं. आणि स्थिरताच माझा गुणधर्म आहे. ते गुणधर्म फक्त झाकले गेले आहेत, पण हरवले नाही. त्याला आपण जागृत करतो आहे आत्मचिंतनाने, ध्यानाने. आपले विचार बघायचे, हे येतात, जातात. त्यात रमायचं नाहीये, हरवायचं नाही. आणि हे गुणधर्म जेव्हा आपल्यात जागृत होतात, तेव्हा ते समाजात प्रकाश पसरवण्यासाठी उपयोगात आणायचं आहे. हाच नैसर्गिक धर्म आहे आपला. निसर्गाचं काम आपल्या थ्रू होतो आहे याची जाणीव असू द्यायची. आणि हाच स्वतःचा शोध आहे. स्वतःचे स्वसंवादाकडे लक्ष द्यायचं. मी स्वतःशी काय बोलते आहे, मी एक दिव्य आत्मा आहे. मी प्रगती पथावर आहे. मी शांत आहे. मी प्रेमाने भरलेली आहे. माझ्यात अमर्याद शक्ती आहेत. करा एक एक स्वसंवाद. पूर्ण जीवन भरभरून दिलेलं आहे भगवंताने. जे जसं आहे, जितकं आहे ते माझ्यासाठी परिपूर्ण आणि भरपूरता आहे. मागण्यापेक्षा आपली लायकी कडे लक्ष द्यायचं.
लायकी वाढवायची. तर आपोआप नेमकं आपण मागण्यामध्ये जास्त लक्ष देतो, स्वतःला तेवढंच बल बल स्वतःला प्राप्त करत नाही, स्वतःच वाढवत नाही आपण. आणि आज आपण जो ध्यान करतो आहे ते म्हणजे आपलं बल वाढवतोय आपण, आपल्या शक्ती वाढवतो आहे. फील करा, तुम्ही परिपूर्ण आहात, भरपूर आहात, त्या निसर्गाचं निमित्त आहात. नक्कीच आता वातावरणाप्रती जागृत व्हा. हातापायांची बोटे हलवून आपल्या शरीराच्या जाणीवेविषयी जागृत व्हा आणि हलकेच डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बढिया. थैंक यू मैम. थँक्यू. थँक्यू. आजचं मेडिटेशन खूप छान झालं. डोळे उघडूच वाटत नव्हते असे. अजूनपर्यंत असं थोडस हेच झालंय. एकदम फुल झालं. हा. तर हे जे तुम्हाला आज फील आलं ना, फील येतं ना मेडिटेशननी, ते फील ऍक्च्युली लाईफ मध्ये तुम्ही जसं जसं आता कुणाशी बोलताय, खरी घरीच तुम्ही म्हणजे हसबंडशी नवऱ्याशी बोलता आहात, काय बोलतोय आपण, त्या मागचं भाव काय आहे, कशासाठी बोलतो, त्या बोलण्याचा परिणाम त्यांच्यावर काय होणार किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर काय होणार, हे सर्व जागृतपणे करायचं आहे. आणि ती फिलिंग तुम्हाला तिथे ऑन द स्पॉट यायला पाहिजे, जशी आता फिलिंग येते. मग ती असो, तो समजा एखाद्या वेळेस राग आलाय, भांडण होत आहे, पण त्या ह्याच्यामध्ये ही म्हणजे अशी रोज प्रॅक्टिस करता 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 काय होतं, एक दिवस भांडणही झालं तिथे, त्यांनी शिव्या काही दिली, काही बोलले पण तरी पण तुम्हाला ते शांत राहून बघता आलं पाहिजे की काय होतंय. आणि मग बघता आलं पाहिजे की हा विचार आहे, आला गेला, विचार आहे, घटना आली गेली. याला म्हणतात खरं मेडिटेशन. नुसतं मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून नाही, प्रॅक्टिस करतोय आपण ऍक्च्युअल जीवनामध्ये जगण्याची. जेव्हा तुम्ही हे हे जी सिच्युएशन आज तुम्ही म्हणता ना छान वाटलं, मागे बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक, माझा आवाज, शब्द, बोलणं खूप छान वाटलं, पण हे शब्द माझे नसतील, माझा आवाज नसेल, मागे म्युझिक काहीतरी दुसरं असेल किंवा धांगडधिंगा असेल, फक्त कठोर असतील किंवा शिवीगाळ असेल किंवा तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी डिसिजन असेल, तर तरी पण तुम्ही आत्मसाक्षात्कारामधून तुम्ही कशा भावाने, आज मी तुम्हाला फक्त एक शांतीचा भाव सांगितला, पण क्षमाशीलतेची भावना त्यावेळेस एकदम निर्माण झाली. तर तुम्हाला घर समोर असलेला माणूस किती तांडव करो, क्षमेच्या नजरेने जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा असं वाटेल अरे बापरे बिचारा, किती म्हणजे करुणा जागृत आहे. तुम्हाला राग नाही येणार, परंतु तुम्हाला नाही मॅडम,
रेकी शिकल्यापासून ना आमच्यामध्ये खूप बदल झाला. असं आमच्याकडून हा, कुणाला देत वाईट आहे. बोललं जात नाही किंवा देत कुणाबरोबर आहे. भांडण होत नाही किंवा हा. समोरचा माणूस आपल्याला कसं बोलतोय मग आपण ते समजून जर वरचढ बोलत असेल तर आपण लगेच तिथं स्टॉप म्हणून आपलं बाहेर निघून जातो. म्हणजे असं कुणाच्या नादी लागणं किंवा कुणाचं वाईट हा. विचार ऐकणं किंवा कुणाचं भांडण चाललं असेल आपण समजावलं तर समजा, नाही तर चला असं. पण असं कुणावर दादागिरी करणं किंवा कुणावर ब्लेम करणं ह्या गोष्टी अजिबात नाहीत. आणि भांडण वगैरे तर नाही. नवरा बायको मध्ये जरी थोडं इकडे तिकडे म्हणजे काही होतच नाही म्हणा. आता आम्ही एवढे समजदार झालोत ना, काहीच होत नाही. हा. आणि जरी एखादी गोष्ट आपला विचार त्यांना पटला नाही तर थोडं आबोल राहायचं. पण भांडण वगैरे जसा प्रकारच राहिला नाही. बिलकुल बिलकुल. मुलांमध्ये पण तसंच. आता मुलं जातात कुठं बाहेर शाळेत कॉलेजला वगैरे इकडे तिकडं, तर अगोदर अशी भीती वाटायची मनात की अरे बापरे तो गेला मग रस्त्याने काय होतं काय. पण आता तसं काहीच वाटत नाही. नाही, तो जाईल व्यवस्थित, येईल बरोबर. तू जपून जा, हम्म. जपून ये, एवढं बोललं तरी म्हणजे सगळं होऊन जातं. अशी भीती अशी काही राहिलीच नाही. आणि एक्झॅक्टली. आता मला तर आता 2 दिवसापासून ना पहाटे 4 वाजता जाग येते. हा. पहाटे बरोबर 4 ला जाग येते. मग उठलं ना की असं एकदम शांत वातावरण असतं. आणि मग तेव्हा मला वाटतं की मेडिटेशन करावं. की अगोदर तर तुम्ही जे शिकवता ते सगळं डोळ्यासमोर येतं. म्हणजे असं लगेच ते क्लिक होतं सगळं. मग असं वाटतं आपण ह्याच्यावर विचार करायचा की मेडिटेशन करायचं, की आपल्या इथल्या काही चुका आहेत ते आपण अशा म्हणजे ते आठवून प्रकर्षाने आठवतात कधी कधी, तर मग त्याच्यावर आपण विचार करायचा. की आपण आपल्याला सकारात्मक ऊर्जा घ्यायची ब्रह्मांडातली. कारण परत असं वाटतं हा ब्रह्मांड तर आपल्याला सगळी सकारात्मक ऊर्जाच देतो. मग आपण त्या सकारात्मक ऊर्जेने आधी परिपूर्ण होऊन जायचं आणि मग पुढचं करायचं. असं काय करावं असं होतं. पण मग मी ते हम्म. शांत बसून तसंच ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊन स्वतःतले दोष असतील तर ते निघून जाऊ देत म्हणून, किंवा सकारात्मक ऊर्जेने मी भरून जाऊ दे, आजार पण निघून जाऊ दे, माझे अवयव नैसर्गिकरित्या काम करू देत, आणि माझ्याकडून जेवढं होईल लोकांची सेवा तेवढी होऊ दे, असं मी हे करते, स्वतःच्या मनाला समजवते. खूपच छान, खूपच छान. बिलकुल, जिथे पण दोन आपण स्वतःला दिवसापासून पूर्ण शांत, साडेतीनशे असं झाले. हा, स्वतःला पूर्ण शांत झाल्यासारखं वाटलं ना, तर वाटणं चालू करायचं. इतर हा इतरांना म्हणजे आलो आलो अ, आलो एक बघा एक तारीख कोणाकडे आहे? एक मिनिट. तर हम्म. इतरांना म्हणजे आपल्याला मग सांगायचंय, जे आपल्यामध्ये गुण आले ते बिलकुल पूर्ण वाटून द्यायचे. ते तर करतेच. माझी एक शेजारीनच आहे समजा, ती हम्म. अशीच खूप म्हणजे चिडचिड करायची. ते मुलं होते, एक 8वीत एक 10वीत, नवऱ्याबद्दल पण काय काय बोलत राहायची. मग मी तिला तेवढं शिकवलं ना, तर ती म्हणते खरंच याच्यातच किती छान बोलता, किती सांगता. मला असंच सांगत जा. मी म्हटलं तसं नाही, आता तुला जॉईन व्हावं लागेल, आमच्या मॅडमने फ्री मध्ये कोर्स ठेवलाय. पैसे तर द्यायला लागणार बिलकुल. नाहीत ना. म्हटलं नाही, पैसे नाही द्यायचे, फ्री मध्येच आहे, पण तुझ्यात आणखी बदल तुला पाहिजे असेल ना तर तू स्वतः जॉईन हो म्हटलं. हा, बरोबर आहे. एकदम. आणि खरं ज्यांना वेळही नाही मिळत, एवढंही असून समजा, तर कमीत कमी त्यांना ते रेकॉर्डिंग असतेच, आपल्या युट्यूबवर टाकतेच ना. हा हा तुम्हाला, तुम्ही तर सबस्क्राईब केलंच आहे, तर तिथे पण तुम्ही त्यांना पाठवू शकता. तर अशा याच्यात आहे चांगलं. हम्म. खरंच आपण चांगलं काम करतो आहे. आणि असंच यश मिळू देऊ आपल्याला, आहे ना, सर्वांनाच. आणि ती खूप बरोबरी करायची. म्हणजे खूप लोकांबरोबर आहे का, ते कसे फिरायला जातात, ते कसे फॉरेनला जातात, ते कसं आमकं करतात. अगं मी म्हटलं तू तुझ्या मिस्टरांचं तू पेमेंट बघ, त्यांची कर्तबगारी बघ, त्यांच्या जबाबदाऱ्या बघ, त्यांना मुलांचं शिक्षण, म्हातारी लोक आहेत घरात 2-3 त्यांचं बघायचं, भावांचं वगैरे थोडंफार बघायचं. तुला काही तर कमी पडत नाही ना. तू त्यांची बरोबरी केलीस तर तू सततच दुःखी राहशील. म्हटलं तुला तर ना विमानात जायला भेटणार, ना फिरायला जायला भेटणार. पण तू त्यांची बरोबरी करीत राहिली तू आयुष्यभर दुःखात जाशील. त्याच्यापेक्षा आपल्याला जे मिळाले ना त्याला धन्यवाद देऊन तू आनंदी राहा. बघ तुला हळूहळू सगळं मिळेल पुढचं. आता ती एक शब्द पण नाही काढत तोंडातून की माझा नवरा असा आणि मला असं तसं तसं. काही नाही, काही नाही, तोंडातून शब्दच काढत नाही, एवढी बदलली ती. खूपच